नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वर्षापूर्वीची 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. म्हणजे नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 नंतर देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळेला पहिल्यांदा ते शरद पवारांच्या आमंत्रणावरून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला गेलेले होते. तुम्हाला आठवण करून देण्यासाठी सांगेन की तिथे बजाज समूहाचे जे प्रमुख होते त्यावेळेला, आता ते हयात नाहीत, त्यांनी सांगितलं होतं पवार हे देशाला न लाभलेले पंतप्रधान आहेत. त्यावेळेची गोष्ट आहे. अशा वेळेला नेमकी 14 फेब्रुवारी होती, मला वाटते व्हॅलेंटाईन्स डे म्हणून जगभर साजरी केली जाणारी जी तारीख आहे, त्या दिवशीची ती गोष्ट आहे. आणि त्यावर सगळीकडे चर्चा देशभर होती. आणि मी सुद्धा एका कुठल्या तरी चॅनेलवर गेलो होतो आणि त्या चॅनेलवर हीच चर्चा होती की व्हॅलेंटाईन्स डे आणि शरद पवारांच्या गावामध्ये त्यांच्या आमंत्रणावरून प्रेमाने नरेंद्र मोदी तिथे पोहोचले वगैरे वगैरे. त्याला तो व्हॅलेंटाईन्स डेचा संदर्भ लावला होता. आणि कोण अँकर होता मला आठवत नाही, पण ज्या वेळेला ती चर्चा संपली त्यावेळेला त्या अँकरने जाता जाता मंगेश पाडगावकरांची एक गाजलेली कविता आहे ती म्हणण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांनी ते पहिल्या 2 ओळी म्हटल्या नाहीत, तर मी त्याला म्हटलं थांब, म्हटलं मी म्हणू का? तो म्हणाला म्हणा ना. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, अशी पाडगावकरांची खूप गाजलेली 25-30 वर्षापूर्वीची कविता आहे. आणि ती त्याने मुद्दाम व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने बोलायचा प्रयत्न केला. तर मी म्हटलं मी म्हणतो, पण मला म्हणायची होती म्हणजे ओरिजिनल कविता म्हणायची नव्हती. मला तत्काळ सुचलेलं एक विडंबन होतं, ते तिथे म्हणायचं होते. आणि म्हणून मी म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम आमचं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. शरद पवारांचा गेम असतं आणि ज्याला लागेल त्याच्यावरचा नेम असतं. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यावरून त्याला इतक्या प्रतिक्रिया आल्या. हे मला आज आठवण्याचं कारण असं, काल परवा तुम्हाला माहितीये पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा जो छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये हजारो तरुणींना आणण्यात आलं होतं. आता ते आणण्यात आलं पैसे देऊन की आणखीन काय वगैरे वगैरे, याची चर्चा नव्याने करायची गरज नाही. त्याचे भरभक्कम पुरावे सगळीकडे आलेले. आणि राहुल गांधींच्या मागे तरुणींनी धावत सुटावं असं काही नाहीये, वस्तुस्थिती आहे. हे शुद्ध मार्केटिंग आहे. आणि म्हणून मला जेव्हा कोणीतरी हा विषय विचारला तेव्हा मला परत ती पाडगावकरांची कविता आठवली. कारण त्या छात्रों की गुंज या कार्यक्रमामध्ये जो कोणी अँकर स्टेजवर पिसारा फुलवून नाचत होता आणि मुली नाचत होत्या यांच्या बरोबर, राहुल गांधींबरोबर, तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला, पुणे म्हणजे काय? तर राहुल गांधींनी सांगितलं पुणे म्हणजे प्रेम. राहुल गांधींनी पुण्याची एक नवी व्याख्या केली, पुणे म्हणजे प्रेम असतं. आणि म्हणून मला ते विडंबन सुचलं, पुणे म्हणजे प्रेम असतं, काँग्रेसचं जेमतेम असतं, राहुल गांधींचा आयटेम असतं आणि मार्केटिंगचा गेम असतं. जे राहुल गांधी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करतात पुणे शहरामध्ये, त्या पुणे शहराची एक महापालिका आहे ज्याच्यामध्ये 100-150 नगरसेवक निवडून येतात. त्यापैकी किती काँग्रेसचे नगरसेवक आहेत? पुणे आणि आसपासच्या परिसरातून हजारो मुली राहुल गांधींसाठी धावत धावत छात्रों की गुंज करत धावत आल्या. त्यांनी हातात शंख आणले होते की पेपाण्या आणल्या होत्या माहित नाही. कोणी स्टेजवर चढून राहुल गांधींचं चुंबन वगैरे घेत होतं, त्याच्या कौतुका झाल्या, त्याच्या रील्स झाल्या, काय ते सोशल मीडियामध्ये त्यावरून प्रचंड गाजावाजा करण्यात आला. त्या पुणे शहरामध्ये किंवा पुणे परिसरामध्ये, त्या पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था काय?
राहुल गांधींची ओळख काय आहे? राहुल गांधी पुण्यामध्ये आले कशाला होते? राहुल गांधी हे कुठल्या तरी थोर घराण्यातले आहेत. जसे तुषार गांधी आहेत, जसे राहुल गांधी आहेत, तसे तुषार गांधी पण आहेत. हे तुषार गांधी कोण? तर महात्मा गांधींचे पणतू वगैरे म्हणून सांगितलं जातं, कारण नातू असतील. पण तुषार गांधींची ओळख काय? महात्मा गांधींचे नातू किंवा पणतू. बाकी कर्तृत्व काय? स्वतःच कर्तृत्व काय? तुषार गांधींना जिथे जिथे जातील तिथे फक्त ओळख काय आहे? तर हे महात्मा गांधी जे होते, ज्यांना लोक राष्ट्रपिता वगैरे म्हणतात, त्यांचे पणतू किंवा नातू आहे. बाकी स्वतःची ओळख काही नाही. राहुल गांधींचं काय वेगळं आहे सांगा मला? राहुल गांधी म्हणजे कोण? तो काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, काँग्रेसचे माजी सरचिटणीस, आई अध्यक्ष आणि मुलगा सरचिटणीस, असे राहुल गांधी. ही राहुल गांधींची ओळख आहे. आजच्या काळामध्ये राहुल गांधी म्हणजे लोकसभेतले काँग्रेस पक्षाच्या तर्फे विरोधी पक्ष नेते, ही राहुल गांधींची ओळख आहे. राहुल गांधी म्हणजे काँग्रेस, ही राहुल गांधींची ओळख आहे. राहुल गांधींची ओळख आहे. अमिताभ बच्चन, त्याचा मुलगा, या पलीकडे जसे अभिषेक बच्चनची ओळख नाही, तशी राहुल गांधींची तीन मागच्या पिढीतले पंतप्रधान असणं आणि त्यांचा वारस, या पलीकडे राहुल गांधींना स्वतःची काही ओळख नाही की या माणसाने केलंय काय. तो 12-16 वर्षाचा जेनझी मुलगा आहे, वैभव सूर्यवंशी. आजपर्यंत क्रिकेटमधले लहान मोठे वेगवेगळे विक्रम मोडीत काढत सुटलेला आहे, धावत सुटलेला आहे. तो त्याच्या वाटेत अडवा येईल त्या त्या विक्रमाला उद्ध्वस्त करत वैभव सूर्यवंशी पुढे सरकत चाललाय. त्याचा आईबाप कोण, त्याचा कोण कोणाचा आहे हे कोणी विचारत पण नाही. वैभव सूर्यवंशी हा अमुक तमुकाचा मुलगा आहे, त्या बाईचा मुलगा आहे, तिचं नाव काय कोणाला माहित नाही. वैभव सूर्यवंशीची स्वतःची ओळख आहे. राहुल गांधींची अशी काय ओळख आहे का? राहुल गांधींची अशी ओळख आहे का? त्या पाकिस्तान पासून आणखीन कुठे श्रीलंकेपर्यंत तो वैभव सूर्यवंशी गेला, त्याच्या मागे पोरं पोरी धावत सुटतात, त्याची सही मागतात, बडे बडे अनुभवी दिग्गज क्रिकेटर. पण वैभव सूर्यवंशी याने स्वतःची ओळख निर्माण केली. राहुल गांधींची अशी ओळख तुम्ही काय सांगू शकता? त्यांची ओळख थोडक्यात करून देणारे आपले सुब्रमण्यम स्वामी आहेत. ते सांगतात याला एका कॉलेजमध्ये काही युनिव्हर्सिटीत नापास झाला, केम्ब्रिज मधून तो हार्वर्ड मध्ये भरती करावं लागलं, आणि कुठलीही कसलीही डिग्री कर्तृत्वाने मिळवली असं नाहीये. पण परत तिकडे सॅम पिट्रोडा नावाचा काका बसलाय, तो वेगवेगळ्या विद्यापीठांना पैसे देऊन राहुल गांधींचे खोटे नाटे संवाद आणि मुलाखतीचे कार्यक्रम म्हणून आणतो. पण त्या पलीकडे आजच्या देशाच्या राजकारणामध्ये राहुल गांधी रिलेव्हंट आहेत. याचं कारण ते लोकसभेमध्ये, भारतीय संसदेमध्ये विरोधी नेते पदावर बसलेले आहेत. अर्थात विरोधी नेते पदावर बसल्यानंतर त्यांनी काही गाजवले, लोकसभेचं अधिवेशन गाजवलंय असं काही झालेलं नाही. धुमाकूळ करायचा, असं उभं राहायचं, असं करायचं, असं करायचं. राहुल गांधी म्हणून फक्त एक पोरकट वयाने वाढलेलं 56 साल का बडा बंदर, या पलीकडे राहुल गांधींची काय ओळख तुम्हाला सांगता येणार नाही. आणि मग त्यासाठी जेव्हा पुण्यात तुम्ही कार्यक्रम करता, छात्रों की गूंज राहुल गांधी, त्या पुणे शहरामध्ये, पुण्याच्या महापालिकेमध्ये 10 तरी नगरसेवक तुमचे आहेत का? राहुल गांधी जेव्हा पुण्यात फिरकत नव्हते तेव्हा सुरेश कलमाडींनी पुणे महापालिका जिंकून दाखवलेली होती. राहुल गांधीच्या 1000 पटीने पुण्यामध्ये सुरेश कलमाडी हा मोठा काँग्रेसवाला माणूस होता, काँग्रेसचा मोठा नेता होता. त्याच्या पासंगाला सुद्धा राहुल गांधी पुरत नाही. पण एक मार्केटिंगचा कार्यक्रम केला. आजकाल तुम्हाला माहितीये मार्केटिंगने लोक जमवता येतात, मोठे मंडप करता येतात, सोशल मीडियातून भाडोत्री स्लॉट विकत घेऊन सगळीकडे तुमच्या बातम्या दाखवता येतात. पण त्या सगळ्या बातम्या दाखवल्या म्हणून पक्ष जिंकत नसतो.
आजच्या काँग्रेसची पुण्यातली अवस्था काय आहे? किती नगरसेवक आहे? जेमतेम 10, डबल आकडी असंही म्हणता येत नाही. म्हणून मी ते म्हटलं की पुणे म्हणजे प्रेम असतं, काँग्रेस मात्र जेमतेम असतं. कसा बसा त्या पोटनिवडणुकीमध्ये तो धंगेकर निवडून आला आणि त्याच्या डोक्यात हवा गेली, तो लोकसभा पण जिंकायला निघाला आणि विधानसभाही हरून बसला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की राहुल गांधींचं जे मार्केटिंग चालू आहे तो मार्केटिंगचा गेम आहे. आणि मग तिकडे आयटेम गोळा केले, त्यांना आयटेमच म्हणायच्या लायकीच्या त्या मुली होत्या, ती कोण नेहा राठोर वगैरे, हे आयटेम आहेत. जसं तुमच्या ते काय दबंग किंवा कुठच्या ह्याच्यात गाजलेलं आयटम सॉन्ग, हिंदी सिनेमामध्ये आयटम सॉन्ग असतं, ती नायिका किंवा तो नर्तक जो असतो त्या गाण्यावर नाचणारा, तो तेवढ्या पुरता असतो. बाकीच्या सिनेमाच्या कथानकाशी किंवा त्यातल्या घडामोडींशी त्या आयटेम वाल्याचा काही संबंध नसतो. छात्रों की गुंज मध्ये नेहा राठोड हा आयटेम नाही तर काय सांगा मला. कुठच्या विद्यार्थी आणि शिक्षणाशी या नेहा राठोडचा संबंध येतो? आणि म्हणून म्हटलं की राहुल गांधीचा आयटेम असतो आणि मार्केटिंगचा गेम असतो. मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना असे कार्यक्रम आयोजन आणि त्यातून प्रचंड पैसे मिळत असतात, त्यांना पैसे मिळवायचे. ते आज राहुल गांधींसाठी करतील, उद्या देवेंद्र फडणवीसासाठी करतील किंवा आणखीन परवा प्रशांत किशोरसाठी करतील किंवा कोण तो आता तमिळनाडूचा नवा मुख्यमंत्री थलपती विजय, त्याच्यासाठी सुद्धा पुण्यात असा कार्यक्रम करता येईल. काय मोठं आहे? लोक तर जमवायची, खाऊ बिऊ घातलं की नाचायला लोक येतात. अरे साधी गोष्ट लक्षात घ्या, आता ही गोष्ट झाली ना, 1 महिन्याच्या आत पुण्यामध्ये असे 100-150 कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक गल्ली बोळात जो गणपती उत्सव आहे त्या गणपतीसाठी वाजत गाजत नाचत लोक येणार आहेत. त्यामध्ये आणि राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमामध्ये नेमका काय गुणात्मक फरक आहे, कोणी सांगू शकेल? मला हिंदी पॉडकास्ट मध्ये आमच्या काही हिंदी पत्रकार मित्रांनी विचारलं, इतना बडा कार्यक्रम होगा? म्हटलं 1 महिना थांबा, 2 आठवडे थांबा. पुण्यामध्ये असले छात्रों की गुंज 100-150 होणार आहे एकट्या पुण्यामध्ये. पिंपरी चिंचवडचे वेगळे, मुंबईचे वेगळे, आणखीन कुठच्या ठाण्यातले वेगळे, कल्याणचे वेगळे. म्हटलं आमच्याकडे गल्ली बोळामध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये भव्य दिव्य गणपती सोहळा साजरा होतो. त्या सगळ्या सोहळ्यामध्ये अशीच पोरं पोरी जमतात आणि मस्त धमाल नाचतात, गंमत जम्मत करतात. त्या वयातली पोरं 20-30ली, त्याला तुम्ही छात्रों की गुंज म्हणून मोठा राजकीय कार्यक्रम समजत असाल तर तो मार्केटिंगचा गेम आहे, हे विसरू नका. दाखवलं. अरे तिथे तर काय 4-6 तासाचा होता. आता गणेशोत्सव आला किंवा त्याच्यानंतर नवरात्रोत्सव आला की दांडिया 6-6 ते 8-8, 10-10 तास अखंड छात्रों की गुंज चालणार आहे. कारण तो मार्केटिंग का गेम नाही. तिथे येणाऱ्याला काही 4 पैसे मिळत नाही. लक्षात घ्या, दांडियामध्ये येणारी पोरं जी असतात ती पदर मोड करून येतात. त्यांना तिथे कोणी खाऊ देत नाही. उलट अशा मोठमोठ्या दांडियाचे पंडाल असतात, त्या पंडालमध्ये येण्यासाठी तिकीट लावलं जातं, प्रवेश फी असते. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गुंज करण्यासाठी येणाऱ्यांना पैसे दिले जात होते आणि दसरा नवरात्रोत्सवात जे व्हायचंय त्यात येणारे पैसे देत असतात. स्वखर्चाने पंडाल उभारून त्याचा खर्च भागवत असतात. आणि तिथे कळेल तुम्हाला राहुल गांधीला पुणे काही महाराष्ट्र आणि भारतच माहित नाहीये. म्हणून पुणे म्हणजे प्रेम असं म्हटलं, सगळे उडायला लागले झुरळासारखे. गेले राहुल गांधी गेले, पुन्हा शांत. आता 1 आठवड्यानंतर त्या पुण्यामध्ये राहुल गांधींचा गुंज म्हणजे काय हे विचारलं तर कोणाला सांगता येणार नाही. पण राहुल गांधी म्हणाले पुणे म्हणजे प्रेम.
लोक इतकी मूर्ख राहिलेली नाही, ते यांच्या का लक्षात येत नाही. जो काँग्रेस पक्ष पुण्यामधून हद्दपार झालेला आहे. सुरेश कलमाडींच्या काळामध्ये ते स्वतः लोकसभेवर निवडून यायचे, महापालिका जिंकायचे, 7-8 आमदार निवडून आणायचे. तिथून काँग्रेस आज नामशेष झालेली आहे. आणि राहुल गांधी आले छात्र की गुंज करायला, 4 कंपन्यांना पैसे दिले आणि ते बँडवाले भाडं दिलं की येतात, काय असेल तो खर्च दिला की बँडवाले ताशेवाले जसे पैसे घेऊन येतात तशी आजकाल गर्दी पण विकत आणता येते. हेच राहुल गांधींनी सिद्ध केलं. अशा मोठमोठ्या सभा गेल्या 10-12 वर्षात राहुल गांधींनी बनवल्या, भरवल्या. जागा किती निवडून येतात? जागा किती निवडून येतात? का नाही येत? लॉन्चिंग करत राहा. मोदी, अमित शाह हे धुरंधर आहे. ते आले की अख्खं बॉलिवूड झुकतं धुरंधरमुळे. कसलंही प्रमोशन न करता धुरंधर सिनेमा प्रचंड धंदा करून गेला आणि वाजत गाजत राहुल गांधींसारखी नेपो किड्सवाले सिनेमा आले, ते सपाट आपटून गेले. कारण पुणे म्हणजे प्रेम असतं, हे सगळं बातम्यामध्ये, मीडियामध्ये असतं. जमिनीवर काहीही नसतं. जमिनीवर काही नसतं. आणि ते परत एकदा वारंवार दिसणार आहे. चिंता करू नका, प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. परत एकदा राहुल गांधी कसा अटर फेल्युअर आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. कारण हा सगळा मार्केटिंगचा गेम आहे, या पलीकडे काही नाही. हा, यात एक गोष्ट होत गेली की राहुल गांधीने आपण लोकांचं लक्ष वेधून घेणारा आयटेम आहोत एवढं मात्र सिद्ध केलं. असो मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.